कथेचं नाव आहे ती आई होती म्हणूनी. लेखिका संध्या साठे जोशी. तसा उशीरच झाला होता घरी परतायला, पण पिल्लांसाठी जास्त अन्न मिळवायच्या नादात घरापासून कितीतरी दूर आल्याचं लक्षातच नाही आलं. तिनं क्षितिजाकडे बघितलं. आकाशातला लालबुंद गोळा डोंगराच्या आड जायला लागला होता. आता खूपच घाई करायला हवी होती. पिल्लं भुकावलेली असतील हे एक, आणि दुसरं म्हणजे तिला स्वतःच्या झोपेसाठी पिल्लांच्या जवळपासची जागा पण मिळवायला हवी होती. तसं झाड खूप मोठं होतं, पण संध्याकाळी दिवस मावळला की हजारो पक्षी तिथे निवाऱ्याला यायचे आणि मग एकच गलबला व्हायचा. कोवळी पिल्लं त्यांच्या आयांना हाका मारायची. आया तेवढ्याच ओढीनं त्यांना प्रतिसाद द्यायच्या. जोडीदाराच्या शोधात असलेले तरुण पक्षी तरतरेच्या शिळा वाजवून तरुण पक्षिणींना भुलवायला बघायचे. त्यावर पक्षिणींचे प्रतिसादही यायचे. काही वयस्कर पक्ष्यांच्या अवांतर गप्पा चालायच्या. अखेरीस सगळ्यांना सुरक्षित आसरा मिळाला की हळूहळू सगळे आवाज थंडावत जाऊन शांतता पसरायची. त्यांच्या जगाचा नियमच होता तो. काळोख झाला की एकदम आळीमिळी गुपचिळी. कोणीही तोंडातून चकार शब्द काढायचा नाही. कुठपर्यंत? तर अगदी पहाटे अंधूक दिसायला लागेपर्यंत. एकदा उजाडलं की पुन्हा संध्याकाळसारखाच कालवा सुरू व्हायचा. हळूहळू प्रत्येकजण अन्नपाण्याच्या शोधात रवाना व्हायचा. झाडावर राहायच्या अंडी उबवणाऱ्या नवमाता आणि फार दूर जाऊ न शकणारे काही वयोवृद्ध पक्षी. दिवसभर मग त्यांच्या वेगवेगळ्या विषयांवर गप्पा चालायच्या. अगदी वरच्या फांदीवर राहणारे एक आजोबा वयानं सगळ्यांच्यात वडीलधारे होते. जगाचे खूप अनुभव त्यांच्या गाठीशी होते. ते सतत काही ना काही गोष्टी सांगत असायचे. ती आज जवळपास 8 दिवसांनी घरट्याबाहेर पडणार होती. कालच तिच्या पिल्लांनी अंड्यातून बाहेर पडून या जगात प्रवेश केला होता. बाहेर पडता क्षणी त्यांनी भुकेनं आकांत मांडला होता. काल तिने जवळपास 1-2 भराऱ्या मारून 2-4 किडे जमवून पिल्लांना भरवलं होतं. पण 8 दिवस ती उपाशीच होती. फार लांब उडू शकत नव्हती. सकाळी जाग आल्यावर मात्र तिने ठरवलं की आज जरा दूरवर जायचं, स्वतःही पोटभर खायचं आणि पिल्लांसाठीही भरपूर काहीतरी घेऊन यायचं. पिल्लांपासून दूर जाणं अवघड वाटत होतं, पण इलाज नव्हता. वरच्या फांदीवर राहणाऱ्या आजोबांना घरट्यावर लक्ष ठेवायला सांगून तिने उंच भरारी मारली. बाकी काही नाही, पण कधीकधी सापांना सुगावा लागायचा पिल्लांचा. मग ते त्यांचा माग काढत झाडावर यायचे. झाडावर असणारे पक्षी आरडाओरडा करून चोचीनी टोचून टोचून त्याला पिटाळायचे, पण तरीही भीती वाटायचीच. 8 दिवस काहीही न खाल्ल्याने खूप थकवा जाणवत होता. शिवाय उन्हाळ्याचे दिवस, त्यामुळे खूप तहानही लागली होती. आधी ती नेहमीच्या पाणवठ्यावर गेली खरी, पण तिथे थेंबर देखील पाणी नव्हतं. खूप लांबवर गेल्यावर शेवटी तिला पाणी मिळालं. पोटभर पाणी प्यायली, मनसोक्त आंघोळ केली आणि मग अन्नाच्या शोधासाठी तिने पुन्हा भरारी घेतली. कुठं पडलेला एखादा धान्याचा कण, अन्नाचा कण, मातीत लपून बसलेल्या छोट्या आळ्या, किडे असं काही बाही जमवत आधी तिनं स्वतःचं पोट भरून घेतलं. मग गळ्याखाली असलेली पिशवी पिल्लांसाठी भरून घेतली. पुन्हा पाणवठ्यावर जाऊन पिल्लांसाठी चोचीत पाण्याचे 4 थेंब भरून घेतले. उशीरच झाला होता या सगळ्यात. गडबडीनं तिनं घरट्याच्या दिशेनं झेप घेतली. घरट्याच्या अगदी जवळ पोचत आली होती ती. अचानक तिला खूप धग जाणवायला लागली. समजेनाच काय होतंय ते. आकाशातल्या लाल केशरी गोळ्याच्या भोवतीचं आकाश दिसायचं, तशी खालची सगळी जमीन लाल केशरी दिसत होती. त्या लाल केशरी जमिनीतून तशाच रंगाचे कितीतरी कण इकडे तिकडे उडत होते. शिवाय काळ्या रंगाचे धुराचे लोटच्या लोट बाहेर पडत होते आणि त्या आकाशापर्यंत उंच पोचत होते. घराकडे जायचा रस्ताच दिसत नव्हता. तिला समजेच ना काय करावं ते.
ती त्या लाल केशरी भागाभोवती प्राणपणाने घिरट्या घालू लागली. पण झाड काही दृष्टीस पडत नव्हतं. सततच्या धगीनं शरीर होरपळू लागलेलं. तिला आठवलं, एक दिवस उजाडता उजाडता बरीच माणसं झाडाखाली जमली होती. झाडाकडे बोट दाखवून दाखवून एकमेकांना काहीतरी सांगत होती. मोठमोठ्यांदा बोलत होती. ती माणसं गेल्यावर ते आजोबा सगळ्यांना सांगत होते की आता इथून मोठा रस्ता होणार. आपल्या ह्या झाडाची त्यांना अडचण होतीये. काही जण म्हणत होते एवढं मोठं झाड आहे तर ते तोडू नये, रस्ता बाजूनी घ्यावा. पण काही जण झाड तोडण्यावर ठाम होते. त्यावरून वाद चालले होते त्यांच्यात. लवकरच आपल्याला आपली वसाहत इथून हलवायला हवी, नाहीतर अनर्थ ओढवेल. ज्यांना हे झाड तोडायचं आहे ते आता आपल्या ह्या झाडाच्या बुंध्यात निखारे आणून ठेवतील. बुंधा जळला की झाड न तोडता आपोआप कोसळेल. आपण जाऊया इथून दूर कुठंतरी. पण कुणीच त्यांच्याकडे लक्ष दिलं नाही. ते म्हणाले तसंच घडतंय वाटतं. पण काय वाटेल ते झालं तरी आपल्याला आपल्या पिल्लापर्यंत पोचलंच पाहिजे, त्यांना वाचवलंच पाहिजे. निदान त्यांच्यासाठी आणलेलं अन्न पाणी तरी त्यांच्यापर्यंत पोचवायलाच पाहिजे. एकदा शेवटची म्हणून तरी ती डोळ्यानं दिसू देत. त्यामुळे अंगाची लाही लाही होत होती तरी तिनं चोच उघडली नाही. चोचीतले पाण्याचे 4 थेंब सांभाळत मूकपणानं ती त्या धुराभोवती घिरट्या घालत राहिली. शरीर होरपळत होतं, तरी शेवटी धीर एकवटून तिने त्या धुरात प्रवेश केला. पंखातलं त्राण आणि शरीरातले प्राण एकाच वेळी निघून जात असताना खाली कोसळता कोसळता तिला एवढंच जाणवलं की ज्या घरट्याच्या, ज्या पिल्लांच्या ओढीनं ती आली होती त्यातलं काही तिथं शिल्लक राहिलं नव्हतं. जग पाहण्याआधीच तिच्या पिल्लांनी या जगाचा निरोप घेतला होता.